अहो इतकंच ना, खायचे पोपटी पण बनवायचं आले टेन्शन, मग ही जुगाड पोपटी तुमच्यासाठी, ज्याची चव आहे आरारारा खतरनाक. तर मंडळी काय करायचं, सगळ्यात पहिलं स्वच्छ धुतलेलं चिकन घ्यायचं, त्याच्यामध्ये घालायचा लिंबाचा रस, आलं लसणाची पेस्ट, मीठ, हळद, महाराष्ट्रीयन घरगुती चटणी, तेल घालायचं आणि छान मिक्स करून मॅरिनेट करत ठेवायचं. आता पावट्याच्या शेंगा, वाटाणं, तुरीच्या शेंगा घालायच्या, मस्त हळद, मीठ, महाराष्ट्रीयन घरगुती चटणी, तेल घालायचं आणि ओवा देखील घालायचा, छान मिक्स करून घ्यायचं. आता लगोलगच ना मका, कांदा, बटाटा, लसूण, रताळं यांना देखील तिखट, मीठ, हळद लावून छान मिक्स करून घ्यायचंय. आता बघा, बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं, बांबुर्ड्याचा पाला नाहीये ना, काय टेन्शन नाही. मस्त मुळ्याची पानं घ्यायची आणि पेरूचा पाला घ्यायचा आणि मस्त अशा पद्धतीनं पोपटी लावून घ्यायची. आणि हो, अधूनमधून ना जाडं मीठ असतं ना, ते देखील घालायचं, जेणेकरून एकदम रुचकर लागतात सगळ्या गोष्टी. आणि अशा पद्धतीने अंडी देखील लावायची, मस्त पोपटी भरून घ्यायची आणि शेवटी कोंबून कोंबून पाला सगळा भरून घ्यायचा. आणि मग काय मंडळी, 30 ते 35 मिनिटं मस्त मंद आचेवर पोपटी शिजून घ्यायची. आहा, काय दिसते राव बघा. आणि हो, मातीच्या मटक्यामध्ये केल्यामुळे चांगलीच लागणार, गॅरंटी देऊन सांगतो. तर जुगाडू पोपटी तर तयार आहे, वाट नका बघू आता, तुकडाच पाडा मंडळी.